मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण आणि तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसामधून मुंबईला पाणी पुरवठा होतो। मुंबईला वर्षभर विनाकपात पाणी पुरवठा होण्यासाठी 14.5 लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे। आतापर्यंत 9.5 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे आणि पाणीसाठ्यावरच नजर टाकूयात ग्राफिक्समध्ये। मुंबईकरांसाठी खुशखबर। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये जास्त पाणीसाठा आहे। 2015 मध्ये हा पाणीसाठा 7,99,383 दशलक्ष लिटर होता, तर यावर्षी हा पाणीसाठा 9,33,616 झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 1,34,233 इतका पाणीसाठा वाढलेला आहे। शनिवारी दिवसभरात किती पाऊस पडला आणि पाणीसाठ्यामध्ये किती वाढ झाली आहे ते आता पाहूयात। मोडकसागर तलावामध्ये शनिवारी 27.60 मिलीमीटर पाऊस पडला, त्यामुळे मोडकसागरमधला पाणीसाठा आता 91,999 दशलक्ष लिटर इतका झालाय। तानसामध्ये 42.40 मिलीमीटर पाऊस पडला, त्याच्यामुळे आता तानसा धरणामधला पाणीसाठा 1,11,108 दशलक्ष लिटर इतका झालाय। विहारमध्ये 237.20 मिलीमीटर पाऊस पडला, त्यामुळे विहारमधला पाणीसाठा 22,149 दशलक्ष लिटर इतका झालाय। तुळशी तलावात शनिवारी 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे तुळशी तलावातला पाणीसाठा आता 8,046 दशलक्ष लिटर इतका झालाय। अप्पर वैतरणामध्ये 11 मिलीमीटर पाऊस पडला, त्यामुळे आता अप्पर वैतरणामधला पाणीसाठा 1,03,523 दशलक्ष लिटर इतका झालाय। भातसा तलावामध्ये शनिवारी 30 मिलीमीटर पाऊस पडला, त्यामुळे आता भातसा धरणामधला पाणीसाठा 4,72,091 दशलक्ष लिटर इतका झालाय। मध्य वैतरणामध्ये शनिवारी 15.40 मिलीमीटर पाऊस पडला, त्याच्यामुळे आता मध्य वैतरणामधला पाणीसाठा 1,24,787 दशलक्ष लिटर इतका झालाय।